प्रेक्षकांनो, बयोमध्ये आपण आज खूप भारी बघितलंय. मोगल काकू या अंकिताचं आणि हेतलचं तोंड बंद करते आणि बयोला चिडवू नका असं म्हणते. तर आता बयोला त्या विचारतात, तुझं काय गं? बयो म्हणते, मोगल काकू मी निघणारच आहे इथून. तर मोगल काकू म्हणतात, इतक्या रात्रीचं कुठेच जायचं नाहीयेस तू. मोगल काकू म्हणतात, माझे काही नियम आहेत. 7च्या आत घरात यायचं, तसंच रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर पडायचं नाही. त्यामुळे तू आता कुठेही जाणार नाहीयेस. तू आता इथेच थांबणार आहेस. जिथे जायचं तिथे सकाळी जायचंय. आता ही अंकिता म्हणते, पण असं का मोगल काकू? आता मोगल काकू म्हणतात, तू गप्पा बस गा, तुला काय करायचं आहे, मध्ये मध्ये बोलू नकोस. मी सांगितलं तेच झालं पाहिजे. तू आता जाणार नाही आहेस सरस्वती. आता बयो रात्रीची थांबली आहे तिथे, पण आता सकाळी सकाळी तिने तिचं बॅग बिग घेतलंय आणि निघाली आहे गावाकडे जायला. पण त्याआधी ती येते इराच्या घरी. तर आता तिथे रमाकांत तिथे आडवा होतो तिला आणि उगाचच नाही नाही ते बोलायला लागतो. काय ग बयो, तुला सांगितलं होतं मी, ही डॉक्टर की तुला झेपणार नाही ग, तू माझं ऐकलं नाहीस. पण जाऊ दे, आता गावाकडं जा, तिथे भांडी घासायचं काम कर. घाणेकरशी मी बोलतो, घाणेकर काकू तुला चांगली कामं देतील 2-4. उगाचच ब्ला 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 तिला टोमणे मारलेत. असो, पण आता ती आतमध्ये गेल्यानंतर आरव म्हणतो, कुठे होतीस बयो तू? अगं किती फोन केले तुला मी आणि कॉन्टॅक्टच होत नव्हता तुझा. बयो म्हणते, दादा काय करू रे, हरले मी आता. आरव म्हणतो, अगं अशी हरू नकोस, आपण काही ना काही करू. अशी तू इतकं डिसअपॉइंट होऊ नकोस बयो, आपण करूयात काहीतरी. पण मुद्दाम गौतमी तिथे येते आणि आरवला पिटाळून लावते, तुझा फोन आलाय जा वरती. आरव म्हणत असतो की मी नंतर घेईल, पण गौतमी म्हणते, अरे जा, महत्वाचं असेल. आरव गेल्यानंतर ह्या मायलेकी म्हणजे इरा आणि गौतमी या बयोचा शाब्दिक छळ करायला सुरुवात करताय. इरा लगेच म्हणते, वाव व्हॉट अ मॉर्निंग. गौतमी म्हणते, अरे अरे अरे, चाललीस का तू गावाला? इरा पण तिला वाटेल ते बोलायला लागते. आता बयो तिच्याकडे रागाने बघते, तेव्हा तिला म्हणते, ए तुझी नजर खाली करायची हा, माझ्याकडे अशा नजरेने डोळे वाटारून बघायचं नाही. गौतमी म्हणते, मी तुझं तिकीट काढलंय तुला गिफ्ट म्हणून, जा हं आता इथून गावाकडे, सुमनला भेटायचे असं बयो म्हणते. मग हळूच गौतमी म्हणते, हो हो भेट ना, तुझी शेवटची इच्छा मी नक्की पूर्ण करेल. ती भाजी आणायला गेली आहे, येईलच इतक्यात. आता सुमन आली आहे. बयो तिच्या गळ्यात पडून खूप रडतीये आणि झालेला सगळा प्रकार सुमन आत्याला सांगतेय. सुमन आत्याला यातलं काहीच माहिती नसतं बिचाऱ्यांना. आणि खरंच म्हणतात ना प्रेक्षकांनो, आत्याभाच्या एकाच्या आणि मायलेकी लोकाच्या. खरंच तसं झालंय. तर आता सुमनने तिची मदत केली आहे, पण अगदी नकळतपणे. सुमन म्हणते, काय ग बयो, कसला कागद होता तो? बयो म्हणते, आत्या मला परमिशन मिळाली होती ग, मी खोटं नाही बोलत आहे. तो कागद कसं काय बदलला कळत नाहीये. मग सुमनने तिच्याजवळ असलेले काही कागदाचे तुकडे बयोला दाखवले आणि तिला सांगतेय, अगं तुझं नाव होते याच्यावर, सकाळी डस्टबिनमध्ये सापडले मला, बघ बरं काय येते. बयो ते बघते आणि तिच्या लक्षात येतं की हेच ते लेटर, परमिशन मिळालेलं. तेव्हा बयो म्हणते, आत्या हेच ते लेटर आहे ग. तेव्हा सुमन म्हणते, बघ ग बयो, मी सगळा कचरा कचऱ्यावाल्याला दिला आणि नेमके हे तुकडे सांभाळून ठेवले, मला रवळनाथानेच बुद्धी दिली बघ. खरंच आहे प्रेक्षकांनो, अशा वेळेला देवच मदतीला येतो, म्हणजे आपली एक श्रद्धा असते ना म्हणून. तर बयो म्हणते, हे सगळं ना इराच्या आईचंच काम असणार आहे नक्की. तेवढ्यात ती बया मागे हजरच आहे. गौतमी म्हणते, काय ग किती वेळ, गेली नाहीस का तू अजून? आता बयो म्हणते, हो मी निघालेच आहे. गौतमी तिला म्हणते, अगं काय आहे ना, मी आत्ताच कचऱ्यावाल्याला 500 रुपये दिले, दिवाळी आहे म्हणून, तुला काही पैसे हवे असतील तर माग मला. बयो म्हणते, नको काही गरज नाहीये मला, निघालेच आहे मी. बयो गौतमीला बघून ते कागद आधीच तिच्या ओढणीमध्ये लपवते. आता सुमनचा निरोप घेते ती. सुमन म्हणते, बाय काळजी घे हं. बयो हो म्हणते आणि बॅग घेऊन निघाली आहे. आता ही गौतमी त्या सुमनला म्हणते, कॉफी टाक, माझा घसा दुखतोय. हां, या मॅडमचा घसा बसलाय आज. असो, तर आता बयो निघाली आहे आणि रस्त्यात तिला विशाल दिसलाय. विशाल तिचीच वाट बघतोय असं काहीसं दिसतंय. विशालचं शर्ट मात्र मस्त आहे प्रेक्षकांनो, खूप भारी दिसतोय. असो, तर विशाल तिला म्हणतोय, काय ग सरस्वती, कुठे होतीस तू, तुला किती कॉन्टॅक्ट केला मी? तेव्हा बयो म्हणते, सर माझा फोन तुटला. आता विशाल म्हणतोय, पण तू अशी कशी चालली आहेस आणि कुठे जाणार आहेस? बयो म्हणते, मी गावाकडे चालले सर, मी काय करणार आहे? तेव्हा विशाल म्हणतो, असं कसं? अगं मी तुला किती स्ट्रॉंग मुलगी समजत होतो आणि तू अशी हरून निघून जाणार आहेस इथून? असं नाही करायचं, लढायचं. बयो म्हणते, सर कोणाकोणाशी लढणार आणि मी काय करू शकते, मला तर रेस्ट्रिकेट केलंय ना त्यांनी. हे माझ्यासाठी ना खूप मोठं कारस्थान केलं गेलं आहे. आणि बयोने ते तुकडे विशालला दिले, ते परमिशनच्या लेटरचे तुकडे आहेत. हे बघा, हेच आहे माझ्याकडे. आता मी हे तुकडे दाखवू तरी कसे त्या ट्रस्टीजला, आणि कोण माझ्यावर विश्वास ठेवणार आहे तुम्हीच सांगा. आता विशाल म्हणतो, माझा आहे ना तुझ्यावरती विश्वास. बयो त्याच्याकडे बघतच राहते. विशाल बयोला एक पॉझिटिव्हिटी देतोय, पण बयोला मात्र नवलच वाटते की विशाल सर एवढी का मदत करताय तिची. असो, तर आता इकडे शुभंकरांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होतीये म्हणून दुष्यंत तंतन करत
करत असतो पोटेवर, काय हे पोटे, अहो दिवसेंदिवस याच्यात सुधारणा होतीये, हे कसं काय घडतंय? आणि अचानक शुभंकर उठून उभे राहायचा प्रयत्न करत असतात. मी कुठे आहे, माझी मुलं कुठे आहेत? दुष्यंत त्यांच्याशी गोड बोलतो, काही आहे ना सर, तुम्ही अंडर ऑब्झर्वेशन आहात आणि तुमची ट्रीटमेंट सुरू आहे, जरा आराम करा हं. आणि त्यांना पुन्हा बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं जातं. आता पोटे सर म्हणताय, सर मला ना हे त्या विशाल पाटीलचंच काम वाटतंय, तोच ना सरस्वतीला ना नेहमी मदत करत असतो, हे त्याचंच काम असेल. दुष्यंत म्हणतात, काय हे पोटे, त्याचा काय संबंध आला इथे? नाही ठीक आहे, पोरीवर इम्प्रेशन मारायसाठी तो करत असेल मदत थोडीफार, हिरोगिरी करायला, पण तो शुभंकरला कशाला नीट करेल? नाही नाही, मला ते काय पटतच नाही आहे तुमचं बोलणं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा नीट व्हायला नको. हा जर नीट झाला ना तर आपलं करिअर बर्बाद होईल पोटे, लक्षात ठेवा. हा आपल्यासाठी सरस्वतीपेक्षाही जास्ती घातक ठरेल. इकडे विशाल बयोला म्हणत असतो, हे बघ तू सरस्वती, अशी हार मानू नकोस. अगं हा खूप मोठा पुरावा आहे. कधी कधी छोट्याशा वाटणाऱ्या या गोष्टी सुद्धा ना खूप मोठ्या काम करून जातात. तुला आता जरी हे मुठभर कागदाचे तुकडे वाटत असतील, पण हे तुझ्यासाठी डोंगरा एवढं काम करून जाणार आहेत. हे बघ, हरू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर. चल आपण ना हे सगळं एकत्र करूयात. तू इथून कुठेही जाणार नाहीये सरस्वती. आता बयोचा त्याने पटकन हात सुद्धा धरलाय. खरं तर बयोला नवल वाटतंय, पण मला विशालच्या हेतूबाबत शंका नाहीये प्रेक्षकांनो. एकतर शुभंकर त्याचे गुरु वगैरे असतील, एक अंदाज आहे माझा, आणि दुसरं म्हणजे सरस्वती त्याच्यासारखीच एक स्ट्रगलर आहे, म्हणून तो तिला मदत करतोय असं म्हणजे पहिल्या वेळेला बघितल्यावर तरी वाटतंय. तर त्याने आता पुन्हा एकदा बयोला कॉलेजमध्ये नेलंय. पुढे आपण फार मज्जा बघणार आहोत. आता ही बयोला बघून इराची तळपायाची आग पुन्हा मस्तकाला गेली आहे. आता ती तिला म्हणत असते, हाकला इला इथून. तेव्हा हा विशाल म्हणतो, हे तिच्याकडे परमिशनचं लेटर आहे, ती खोटं बोलत नव्हती. आता या इराला खूपच त्रास होतोय, कारण विशाल बयोची बाजू घेतोय म्हणून. कारण आता प्रेक्षकांनो हे पुढे चांगलंच लव्ह ट्रायंगल होणार आहे असं दिसतंय मला. तेव्हा विशाल सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणतोय, कोण कोण सरस्वतीच्या बाजूने त्यांनी हात वर करा आणि माझ्या सोबत चला. अभिरामचा पत्ता कट झालेला दिसतोय. प्रेक्षकांनो काल 15,000 जणांनी व्हिडिओ बघितला, पण फक्त 400 जणांनी सबस्क्राईब केलं. असं करू नका, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे खूप आभार, आणि ज्यांनी नाही केले त्यांना मी फक्त रिक्वेस्ट, प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सबस्क्रिप्शनची खूप आवश्यकता आहे. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.